नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। 3% वाढीव महागाई भत्ता थकबाकीसह फेब्रुवारीच्या वेतनासोबत लागू करण्याचा शासन निर्णय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही अद्याप माझं चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर 3% वाढीव महागाई भत्ता थकबाकीसह लागू करण्याची मागणी जोर धरत आहे। या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने शासनाकडे निवेदन सादर केले आहे। दिनांक 1 जुलै 2024 पासून 3% वाढीव DA लागू करण्याचा आदेश तात्काळ निर्गमित करावा अशी विनंती करण्यात आली आहे। जानेवारी 2025च्या वेतनासोबत DA फरकासह थकबाकी देण्यात यावी अशी मागणी आता जोर धरत आहे। हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे तसेच शिक्षण सचिव कुंदन मॅडम आणि शिक्षण आयुक्त सूरज पांढरे यांना सादर करण्यात आले आहे। केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढून 3 महिने उलटले आहेत, तरी राज्य कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय विधानसभा निवडणुकीमुळे प्रलंबित राहिला होता। आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हा प्रलंबित निर्णय तात्काळ घेतला जावा अशी सर्व स्तरांवर मागणी होत आहे। मित्रांनो, या संदर्भात अजूनही अद्याप अधिकृत असा GR कुठलाही निर्गमित झालेला नाही, याची प्रतीक्षा आहे। तोपर्यंत तुम्हाला वाटतं हा निर्णय लवकर व्हावा का? तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय महाराष्ट्र।